नमस्कार मित्रांनो, ऑटो मॅगी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। तर अनेक जण सीएनजी रिक्षा घेतात आणि अनेक जण इलेक्ट्रिक रिक्षांना प्राधान्य देतात। तर इलेक्ट्रिक रिक्षाचं कसं आहे, चार्जिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे लोक आहे ना त्या गोष्टीकडे वळत नाही जास्त आणि त्या गोष्टीचा फायदा पण घेत नाही ते। कारण सीएनजी स्टेशन जास्त आहेत आणि इलेक्ट्रिक स्टेशन अजून बोटावर मोजणे इतकेच आहे। तर आपल्या दादांनी घेतलेली आहे इलेक्ट्रिक रिक्षा, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की ते फायद्यात आहे किंवा तोट्यात आहे, त्यांना किती फायदा होतो, रोजचा किती धंदा होतो आणि रोजचा किती त्यांना इलेक्ट्रिक रिक्षाची चार्जिंग केल्यानंतर त्यांना इन्कम होतं। तर या आपण जाणून घेऊ। तर हे आपले दादा आहेत जे इलेक्ट्रिक रिक्षा चालवतात ते, तर त्यांना विचारू आपण त्यांचा किती फायदा होतो आणि चार्जिंगला किती वेळ लागतो, किती वेळ चार्जिंग करतात, किती वेळ धंदा करतात आणि किती वेळ चार्जिंग टिकते आणि किती फायदा होतो आणि रोजचं त्यांचं आपलं काय म्हणतात रोजचा खर्च किती आहे। जसं काय आपल्याला सीएनजी ला 350-400 खर्च येतो, रोज त्यांना किती खर्च येतो आपण विचारणार आहोत। तर नमस्कार दादा। नमस्कार। तर थोडं जोरात बोला। तर किती वेळ चार्जिंग करता तुम्ही सकाळची? 4 तास। 4 तास चार्जिंगला लागतात कम्प्लीट फुल व्हायला? फुल व्हायला। आणि फुल चार्जिंग झाल्यानंतर किती वेळ गाडी चालते? 150 किलोमीटर। 150 किलोमीटर। तर बघा मित्रांनो, आपल्याला सीएनजी भरायला सीएनजी रिक्षाला 5 मिनिटं लागतात किंवा 10 मिनिटं, गर्दी असेल लईत लई अर्ध्या तासात पण उरकून जातं। पण इलेक्ट्रिक रिक्षाचा हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे की चार्जिंगला वेळ लागतो। 4 तास कम्प्लीट चार्जिंगला जातात, म्हणजे 4 तासात तुमचे 400-500-600 आरामात होतात, ते नुकसान होतं पहिली गोष्ट। आणि फायदा एक होतो की चार्जिंगला किती पैसे लागतात? 70 रुपये। 70 रुपये लागतात पर डे। 70 रुपये पर डे चार्जिंगला लागतात। म्हणजे सीएनजी रिक्षाचं धरलं आणि तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षाचं जरी धरलं तर सीएनजी ला तुमचा 350 खर्च येतो आणि इलेक्ट्रिक रिक्षाला फक्त 70 रुपये लागतात। तर असं पण ते 4 तास जे वाया गेले ते 300 रुपये फायद्यामध्येच आहे। हा एक प्लस पॉइंट आहे इलेक्ट्रिक रिक्षाचा। पण त्याच्यानंतर ती जी बॅटरी असते, बॅटरीची तुम्हाला काय किंमत? 5 वर्ष वॉरंटी। 5 वर्ष वॉरंटी आहे। आणि त्याच्यानुतर 5 मध्ये जर खराब झाली तरी कंपनी देते बदलून देते वॉरंटी मध्ये? फुल वॉरंटी आहे का? फुल वॉरंटी। अच्छा, फुल वॉरंटी आहे। 5 वर्ष तुमची बॅटरी लाईफ आहे। त्यामध्ये जर कुणाला काय झालं, बॅटरीला काय प्रॉब्लेम झाला तर कंपनी वॉरंटी मध्ये बदलून देणार आहे। कंपनीची गॅरंटी आहे की बदलून देणार आहे 5 वर्षामध्ये जर काय झालं तर। हा एक प्लस पॉइंट आहे चांगला आहे इलेक्ट्रिकचा। आणि इलेक्ट्रिक आता गाडीची किंमत किती आहे दादा? 360। 3,60,000 गाडीची प्राइस आहे। आणि जीएसटी कमी झाल्यामुळं सीएनजी गाडीची प्राइस 3,52,000 आहे बजाजची। तुमची कुठली आहे? बजाजच आहे ना? बजाज गोगोच आहे। हिची पण 3,60,000 प्राइस आहे। तर धंदा करायला कसं वाटतंय? गाडी कशी वाटते तुम्हाला? चांगली वाटते। 1 वर्ष झालं घेऊन। 1 वर्ष झालं। 1 वर्षात काय? 65 रुपये खर्च केला फक्त 65 रुपये दिवसाचे? दिवसाला। नुकसान काय नाही? सर्व्हिसिंग झालं कंपनीच्या 7 सर्व्हिसिंग झाले। सर्व्हिसिंगला एका किती खर्च येतो तरी? 600 रुपये। आपण नेली तर 7 कंपनीचं सर्व्हिसिंग केल्यावर त्यांचं बंधन नाही। आणि सर्व्हिस 7 फ्री सर्व्हिसिंग। अरे वा, व्हेरी गुड, मस्त आहे। आपल्याला फक्त सर्व्हिसिंग नाही, काय नाही, मेंटेनन्स नाही, काहीच नाही। आपल्याला फक्त 2 ते 3 सर्व्हिसिंग फ्री मध्ये 2च असतात मला वाटतं मिनिमम। आणि बघा इथं मेंटेनन्स काहीच नाहीये गाडीचा, म्हणजे 5 वर्ष तुम्ही आरामात गाडी चालवू शकता। फक्त एकच प्रॉब्लेम असतो, तो फक्त चार्जिंग करायचा। आता रिक्षावाले जे रिक्षा चालवतात ते अनेक जण स्लम एरियात राहत असल्यामुळं चार्जिंगचा खूप मोठा प्रश्न आहे, खूप मोठा पॉइंट आहे। कारण आपण जर झोपडपट्टीत राहत असेल तर आपल्याला रिक्षा लावायला जागा नसते किंवा चार्जिंग करायला जागा नसते। आता जे लोक सोसायटी किंवा बंगलो टाईप अशा घरामध्ये राहतात किंवा रोडवर घरावर राहतात तर त्यांना चांगलं रिक्षा घेतली पाहिजे इलेक्ट्रिक रिक्षा, कारण त्यांना चार्जिंगची सुविधा भेटते। पण आपल्यासारखे लोक जास्त स्लम एरियात राहत असल्यामुळे चार्जिंगचा लय मोठा प्रश्न आहे। तर सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की जास्तीत जास्त इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारले पाहिजेत, जेणेकरून रिक्षावाल्यांना किती लांबची भाडे लागले तरी ते मारता येतील। कारण एक लिमिटेशन असतं, 150 किलोमीटर मध्ये जर तुम्ही धंदा करत असाल तर तुमची चार्जिंग जर कमी झाली तर लांबचं भाडं उचलता येत नाही। त्याच्यामुळे कसं आहे, जेवढं आपलं सारखं लक्ष तिथं चार्जिंग वर असतं की बाबा चार्जिंग करायची, चार्जिंग संपली घरी जायचं, कुठे चार्जिंग करायची, हा मोठा प्रश्न असतो।
त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर या इलेक्ट्रिक रिक्षांसाठी काहीतरी चार्जिंग स्टेशन उभारले पाहिजे. हे पण देते ना, पर्यावरण विभाग 25,000 रुपये देतो ना या गाडीला. ते कधी भेटली तुम्हाला? 2 महिन्यात गाडी घेतली की 2 गाडी घेतल्या बघा, 25,000 डिस्काउंट पण भेटतो तुम्हाला Cash. पर्यावरण विभागाकडून 25,000 रुपये कॅश भेटतात 2 महिन्यात. गाडी घेतली की 2 महिन्यात 25,000 रुपये तुम्हाला रिटर्न येणार, कॅशबॅक डिस्काउंट आहे. ही पण भारी ऑफर आहे. तर तुम्ही रिक्षा कशी घेतली? हप्त्यावर घेतली का? नाही, हप्त्यावर. हप्त्यावर घेतली. किती डाऊन पेमेंट? 50,000. 50,000 डाऊन पेमेंट आणि हप्ता 8,500. 8,500. 4 वर्ष. 4 वर्ष. 8,500 4 वर्ष हप्ता आहे. 50,000 दादांनी डाऊन पेमेंट केलेलं आहे. तर इलेक्ट्रिक रिक्षाला जर तुम्हाला घरी सुविधा असेल चार्जिंगची तर नक्कीच घ्या मित्रांनो. पण कसं आहे, धंद्याची लय विचार करून धंदा करावा लागतो. पण आता जर सध्याची परिस्थिती बघता तुम्ही, रिक्षाला काही एवढा धंदा नाही. 150 तुम्ही जरी चार्जिंग केली, 150 किलोमीटर रिक्षा जाते तर तेवढ्यातच आपल्याला खेळावं लागणार आहे. आणि बाईक टॅक्सी चालू झाले तर मग काय विषयच नाहीये. बाईक टॅक्सी झाली की मग 40-50 ची पण भाडे पडायला 3-3 तास लागतात. तर इलेक्ट्रिक रिक्षा घेण्याचा हा एक फायदा आहे की धंदा कमी होणार आहे. आता धंदा तर झालेलाच कमी, कारण आता बघा इथं लाईन लागलेली आहे रिक्षांची. सकाळी फक्त 2 तास धंदा असतो. 2 तासात 100-150 वाजतात. त्याच्यानंतर 2-2, 3-3 तास बसावं लागतं. ही रिक्षाची परिस्थिती. आता इलेक्ट्रिक रिक्षा घेतली की तुम्हाला परमिटची गरज नाही. इलेक्ट्रिक रिक्षाला परमिट लागत नाही. लायसन बॅच आहे. लायसन बॅच लागतो इलेक्ट्रिक रिक्षा. इलेक्ट्रिक रिक्षाला लायसन बॅच लागतो मित्रांनो, परमिट लागत नाही. त्याच्यामुळे तुम्ही लायसन काढून कधीही शोरूमला गेलात तर इलेक्ट्रिक रिक्षा भेटेल तुम्हाला. आता या दादांची माग सीएनजी रिक्षा आहे. तर कसं वाटतं तुम्हाला? सीएनजी रिक्षा भारी का इलेक्ट्रिक? हा, ते दादा पण यांच्यावर चर्चा करत होते, माहिती घेत होते कसं आहे काय आहे. त्याच्यामुळे मी पण म्हटलं आपण लोकांना सांगावं, लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचव की इलेक्ट्रिक रिक्षा कशी आहे आणि सीएनजी रिक्षा कशी आहे. सध्या आता हळूहळू इलेक्ट्रिक रिक्षांचं, इलेक्ट्रिक गाड्यांचंच मार्केट वाढणार आहे. कारण आपल्या गडकरी साहेबांनी जो इथिलिनचा शोध लावलेला आहे, त्याच्यामुळेच हे इलेक्ट्रिक गाड्यांवर भर द्यायला लागलेत. कारण हा पेट्रोलचा साठा बाहेर देशातून मागवायला लागतो, तो कॉस्टली जातो. त्याच्यामुळे पेट्रोल डिझेलच्या, सीएनजीच्या किमती वाढतात. त्याच्यामुळे हा बॅटरीचा शोध लावलेला आहे इथिलिनचा. आणि जास्तीत जास्त बॅटरी तयार केलेल्या जातात ते आपल्या भारतातच मॅन्युफॅक्चरिंग होते. त्याच्यामुळे या इलेक्ट्रिक गाड्या पण स्वस्त आहेत आणि वापरायला पण चांगले आहेत. फक्त एकच आहे की मित्रांनो, गाड्या जपून वापरा. इलेक्ट्रिक रिक्षांचं कसं, इलेक्ट्रिक गाड्यांचं गाडी चालू झालेली कळत नाही. थोडा तुम्ही ऍक्सिलेटर दिला की गाडी जागेवर पिकअप पकडतील. जबरदस्त पिकअप आहे इलेक्ट्रिक गाड्यांचं, तसं सीएनजी गाड्यांचं नाहीये. आणि गाडी चालू झालेली कळत नाही. एवढ्या जोरात पिकअप पकडते ना, स्टार्टर मारलेलं आहे. तर माझ्यावर पण झालेली आहे ती गोष्ट. त्याच्यामुळे या दादांचं पण बघा तुम्ही, त्यांना विचारा कसं आहे. गाडी एकदम लगेच जागेवर पिकअप घेते. ऍक्सिलेटर थोडा बी दिला तर त्याचा अंदाज यायला लागतो. थोडा जरी पिकअप घेतला गाडी लगेच पिकअप पकडते गाडी. आणि एक ऍक्सिडेंट झालेला आहे रिक्षाचा, इलेक्ट्रिक रिक्षाचा. डायरेक्ट त्यांनी भाजी मंडईत गाडी घातलेली आहे. एवढं जबरदस्त पिकअप आहे की लोकांना कळत नाही, गाडी चालू झालेली पण कळत नाही. एवढं इलेक्ट्रिक गाड्यांचं आहे ना, लय भारी आहे की गाड्यांना काही आवाज करत नाही. गाडी एकदम मस्त स्मूथ चालते. पॅसेंजरला पण त्रास नाही, ड्रायव्हर लोकांना पण त्रास नाहीये. आता या दादांची चर्चा चालली होती बराच वेळ. आता तुम्हाला कसं वाटतं, सीएनजी रिक्षा घेऊन का इलेक्ट्रिक रिक्षा घेतली पाहिजे? छान. तर धन्यवाद दादा. बॅटरी पण 2 दिलेत. आता मला हे वर्ष झालंय, कारण आधीच्या गाड्यांना नव्हतं बॅटरी. आता 2 बॅटरी दिलेल्या आहेत दादा. लाईटसाठी एक आणि गाडीच्या वरती गाडीसाठी एक आणि लाईटीसाठी एक. म्हणजे रिक्षात आतमध्ये 2 बॅटरी. कोणाचा लोड येत नाही कोणाकोणा. आणि चार्जिंगचं कसं आहे, म्हणजे डायरेक्ट केबल लावतात, बॅटरी काढावं नाही केबल काय जरूर. या गाड्यांची बॅटरी काढायची गरज नाही. काय नाही, जागेवर तुम्हाला चार्जिंग पॉइंटला लावली की चार्जिंग चालू होत. डायरेक्ट जागेवर लावायची गाडी चार्जिंग पॉइंटला. अनेक गाड्यांच्या ज्या बॅटरी उचलून न्यायच्या असते ती सिस्टम नाहीये या रिक्षाला. डायरेक्ट जागेवर केबल आणायची, जागेवर लावायची. फक्त तुमची सुविधा असली पाहिजे चार्जिंगची. पार्किंगची व्यवस्था पाहिजे. बरोबर, गाडीची पार्किंगची सुविधा पाहिजे, घराजवळ पाहिजे, वायर तेवढी पोहोचली पाहिजे. नाही तर तो एक खर्च असतो तुम्हाला. इलेक्ट्रिक बोर्ड, वायर सगळं घ्यावं लागतं. त्याच्यानंतर ते कनेक्शन घ्यावं लागतं. हा एक ऍडिशनल खर्च. कंपनीची लोक येऊन फिटिंग करून जातात फ्री मध्ये. म्हणजे बघा इलेक्ट्रिक रिक्षांना किती स्कोप आहे.
किती भारी आहे. म्हणजे तुम्हाला बॅटरी पण फ्री आहे, परत 25,000 डिस्काउंट पण आहे आणि लोक पण घरी येतात, ते सगळं करून देतात ते. म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षांचा जास्तीत जास्त खप वाढवण्यासाठी मला वाटतं हा एक सरकारने फंडा असू शकतो सरकारचा. कारण जास्तीत जास्त गाड्या विकल्या जाव्यात आणि जास्तीत जास्त मार्केटमध्ये या इलेक्ट्रिक गाड्यांचं प्रमाण वाढलं पाहिजे, कारण प्रदूषण खूप होते. त्याच्यामुळे या इलेक्ट्रिक रिक्षा जास्तीत जास्त बाजारात आल्या पाहिजेत. हे एक कारण असू शकतं त्याच्यामुळे एवढी फॅसिलिटी देतं ते सरकार. झिरो मेंटेनन्स नाही तुला, झिरो मेंटेनन्स आहे, मेंटेनन्स मेंटेनन्स नाही जास्त. आणि हिचं गॅरेज कुठे बी येतं, हा, रस्त्यात घरी कुठे बी गॅरेज कस्टमर केअरला फोन केला ना ते बॅग घेऊन येतात डॉक्टर व्हिजिटला आल्यासारखं. म्हणजे गाडी कुठे बंद पडली की कस्टमर केअरला कॉल करायचा, दादांचं म्हणणं आहे. चालू आहे लगेच किती वेळात येतात ते? आता डिस्टन्स वरती आहे, 2 तास इथं केलं तर 2 तासात हजर होतं. म्हणजे असं डिस्टन्स वर आहे, जिथं लोकॅलिटी जास्त असेल, जिथं ती त्यांची सर्व्हिस जास्त असेल त्या ठिकाणी ते लवकरात लवकर पोहोचत असतील. आणि जिकडे लांब असेल, आपण आता आड जागे कुठे गेलो तर तिथे वेळ लागणार शक्य आहे. त्याचे चार्जेस द्यावे लागतात. चार्जेस द्यावा म्हणजे लागणार. तुम्ही आता हिंदोडीला आहे आणि वर्कशॉप आपलं शोरूम मुंडव्याला आहे, मग ते डिस्टन्स त्यांच्यातले 550-100 रुपये चार्ज द्यावे लागतात त्यांचे. बरोबर. ही गाडी सासवडला बंद पडली, सासवडला यायचं मग त्यांना पडत नाही ना. बरोबर. शोरूमचीच लोक, कंपनीची लोक आहेत, त्यांना पगार आहे, पण ती लोक सासवडला येणार म्हणलं ते चार्जेस आकारतात. चार्जेस द्यावं. आलेले बरे आहेत ना ते सासवडला. नाही बरोबर. आता आडला अरे काय करणार, आपल्याला गरजच आहे ना, मग द्यावंच लागणार. इथं जर बंद पडली, इथं बंद पडली तर तुम्हाला तिकडे न्यायला 200 रुपये खर्च येणार ना. टोईंग करून जरी न्यायचं म्हणलं कोण येईल मुंबईला कोण पाय लावले. म्हणजे आता तिथं ट्रॅफिक किती आणि लगेच आले की एक तासात तुमची गाडी परत धंद्याला जाग्यावर. याचे आता मी तर ऐकलं इलेक्ट्रिक गाड्यांचे प्रॉब्लेम लवकर सापडत नाहीत. त्यांची लोक जी ठेवलेत ना त्याच्यातले दर्जी आहेत ते, त्यांना वाचता आलं पाहिजे कॅम्प्युटर काय दाखवते ते, आपल्याला वाचता येणार का? कारण इलेक्ट्रिक गाड्यांचं कसं आहे, जर गाडी शोरूमला गेली ना आठवडाभर गाडी लवकर नाही ही गाडी या गाड्यांचे फॉल्ट निघत नाही, याचं लगेच दाखवतं काय कुठले कॅप्सूल गेले, कुठलाच पार्ट गेला ना ते लगेच दाखवतं. बरोबर. कधी असं वर्षभरात झालंय का? झालं नाही. मी ऐकलं असं की आता तुम्ही पण सांगताय, पण अजून मी इलेक्ट्रिक रिक्षावाल्यांकडून ऐकलेलं आहे की बोलतात. आता काय अनेक जण खरं नाही, खरेच राहिले का? पाची बोट जावा इलेक्ट्रिक रिक्षाला राहतो का 5,000 बिल आलं लाईटचं, असं झालं. मी बसलो, मी 2 महिने सर्वे करत होतो गाडी घ्यायच्या अगोदर 2, पण त्याच्यामुळे आपण जाणून घेतो. पण तुम्ही सांगितलं नाही की गाडी बुवा, मी तरी सांगतोय माझ्याकडे दररोज 4 लोक येतात, गाडी थांबवली आलंच नाही. बरोबर आहे. आता कसं आहे, 100 रिक्षात एखादी इलेक्ट्रिक रिक्षा दिसते, त्याच्यामुळे लोक आवर्जून विचारत असतात. असं आहे की आता जास्त चार्जिंग 4.25 लाखाला आता 250 किलोमीटर जाणारी काढली आली ना. कुठल्या कंपनीची? हिचीच गोगो मॅक्झिमा सारखी तिचं मागचं. कुठली? गोगो नाही ना? गोगो नाही, हे गोगोच्या अगोदर गोगो आली, गोगो पाहिले मी. त्या 250 किलोमीटरची बात झाली ना. तुम्ही इथून सोलापूरच्या स्वतःला ना, मग काय किती धंदा करणार आहे तुम्ही? धंदा राहणारच नाही एवढा. हजार पण मुश्किल कसं काय होतं, EMI वाढतो, कर्ज वाढतो डोक्यावर 4.25 लाखाचं. मग काय असं होतं, म्हणून त्या गाडीकडे जास्त लोक वळतात. कुठली? नाही, किती म्हणले? 360. 360 म्हणजे कॅश मध्ये 360. कशी बी घेतली ना कॅश, गाडीची प्राइसच 360. अच्छा. तर सॉरी मित्रांनो, आपले थोडी मिस्टेक झाली. तर कॅश मध्ये गाडी 360 आहे आणि आपली सीएनजी गाडी 2,52,000 आहे. थोडं माझं ऐकण्यात मगाशी फरक झालेला आहे. मला 260 ऐकायला आलं, पण इलेक्ट्रिक गाडीची किंमत 3,60,000 आहे. 1 लाख रुपये जास्त आहे. बहुतेक बॅटरीची किंमत असावी ती, कारण बॅटरी 1.5 लाख रुपये रोज तुम्हाला बेनिफिट मिळतो ना, प्लस मायनस मध्ये. आता मी 3.5 सीएनजी टाकत होतो, मी 70 रुपयाचा आहे. आपण तेवढं तुम्हाला टाइम पण जातो. संध्याकाळचं कुठे जाणार तुम्ही? संध्याकाळी केलं की गेलं की लावायचे ना, 6ला लावा, 10ला काढा, सकाळी डायरेक्ट कामाला. त्याचं एक तेवढं. हे तुम्हाला कशाला दिलंय वॉच? हे जे दिलंय ना तुम्हाला,
सारखं तुमचं लक्ष जाते ना, आडबाजूला नाही ना हे. आता एक कांडी संपली, माझ्या अजून 4 कांडे शिल्लक आहे. हा, माझ्या अजून 113 किलोमीटर जाईल. 113 रिडिंग दाखवत होते ठीक आहे का? इथं तुमचे रेंज आहे, इथं लिहिलं ना रेंज 113. तेवढा किलोमीटर जाणार. हा, आणि प्लस याचं 20 किलोमीटर बॅटरी चार्जिंगचा आपल्याला बेनिफिट मिळतो. म्हणजे आता माझी 133 आहे. 113 किलोमीटर मध्ये 133 1000 रुपये तरी होईल आरामशीर. आता 20 अजून मला मिळायचंय. बॅटरी चार्जिंगचा 20 किलोमीटरचा बेनिफिट मिळतो. हे जे ना 20 किलोमीटर आपल्याला ह्याच्यात बेनिफिट मिळतो. कशाचा? तुम्ही फिरता ना रनिंग, ती बॅटरी चार्जिंग होती, ती 20 किलोमीटर पडतात त्याच्यात. म्हणजे आता माझं 133 किलोमीटर होईल. म्हणजे बॅटरी चार्ज पण होती का? हा, चार्ज होती 20 किलोमीटर. 20 किलोमीटर आपल्याला चार्जिंग होती, बॅटरी होती एक्स्ट्रा. ती मोटर फिरते ना. म्हणजे ते 150 आणि हे प्लस 20 170. म्हणजे आपण चांगला प्लस पॉइंट आहे की गाडी तुमची माहित नसतं लोकांना. लोक म्हणतात नको 150 नको, ते घेतल्यावर कळतं. हा चांगला पॉइंट आहे ना. एक तुम्ही जर 150 किलोमीटर किंवा तुम्हाला अंदाज येऊ शकतो बाबा 20 किलोमीटर मला काय काय म्हणायचे, अहो इलेक्ट्रिक गाड्या पेटतात, असं होतं तसं होतं. मी म्हणलं माझ्या नशिबात असलं तर माझ्या सगळ्यात नाही. तो एक नवीन ट्रेंड होता त्यावेळेस गाड्या. आता व्यवस्थित झाले. आपल्या नशिबात असलं गाडी सकट पेटणार, काय त्याला करणार? एवढं आहे नवले ब्रिज वाणी. तुम्ही असं काय नाही, काय वर लेवल आहे काय माहितीये का? बरोबर. आता विमानात पडले 442 लोक गेली, मग काय विमानात बसायची बंद झाली? नाही, असं थोडी होतंय. एखादी गाडी कुठं काय झालं की आपले लोक हो गाडी पडते, इलेक्ट्रॉनिक BMW मर्सिडीज सगळ्या गाड्या निघाल्यात. आता एसटी जाती पार. नाही, ते कसं होतं, नवीन आले ना गाड्या त्यावेळेस होता प्रॉब्लेम. ओला कंपनी डुबण्याचा हाच प्रॉब्लेम आहे की ओला गाडीचे ना ओला ऑन रोड पेटत होत्या. गाडी पेटली टू व्हीलर म्हणून काय गाड्या घ्यायचे बंद झाले की लोक? तसं काय नसतं. नाही, आता डेव्हलप झाले, आता भरपूर इलेक्ट्रिक आहे ना, दर चेंजेस केले. प्रॉब्लेम सापडले ते कशामुळे जळत होते काय होते. तर कंपनीची गाडी 200 किलोमीटरची निघाली टू व्हीलर. तर मस्त गाडी 200 फक्त 35 रुपयात. किती? 35 रुपये पर डे खर्च आहे तिला. ते ग्रीन मीटर निघालंय ना आता, गव्हर्नमेंटने काढलंय. हिला पण मला 35 रुपयाचं मीटर आलेलं आहे ते आमच्या पॉवर हाऊसला घ्या म्हणले. म्हणजे 70चं कुठं आलं? 35 रुपये. 35. जसं पर्याय आपलं जे मीटर आहे ना लाईटचं, मग आता 70 रुपये खर्च येतो ना, तर 35 रुपये मला येणार पर डे. गार्डनचा वडापाव घ्यायचा एक. अजून गव्हर्नमेंटने काय करायचं? गार्डनचा गाड्या आवाजाची गाडी आली ना मला डोकं सारखतं. बघा तुम्ही गाडी घेतली नाही, तुम्हाला रागच येणार त्या कुठल्या आवाज. सवय होऊन जाते ना. प्रत्येक माणूस काय म्हणतो, राव तुम्ही तुमच्या गाडी बसला कार मध्ये आले. आम्हाला पण नाही का आता 2 स्ट्रोक गाडी आली ना, ते 2 स्ट्रोक त्रास होतो. माझी बंद कर ना बाबा ही सिग्नलला तरी. माझी गाडी पहिली होती ना, अख्खी सोसायटी सांगणार मी किती वाजता गेलो धंद्याला. आणि आता कोणाला वास पण येत, कधी येत कधी जात अंधारात. हे मोड आहे तुम्हाला चढ बीड 5 सीट गाडीत असले, बाकी काय नाही. डीप वर रिव्हर्स न्यूट्रल आहे, सगळं सेन्सर फिटिंग आहे. तुम्ही स्टेअरिंग लॉक नका करू, चर्चन चालू नाही हवं सेन्सर. बघा, हँड ब्रेक वाढायचा, सेफ्टी आहे ना. तुम्ही स्टेअरिंग हँड ब्रेक नाही वाढला, गाडी जाईल ना कुठे घेऊ, ते वायर तुडून जाईल कुठं. त्याला थांबायला काय नाही, फ्री आहे. त्याला तुम्ही हँड ब्रेक नाही वाढला, चाला जरी गेलं तर गाडी कुठं जाईल चौकात मोकळं, फ्री आहे. डी वर जरी ठेवलं तरी कशा विडा ठेवा तुम्ही, ती फ्रीच राहणार. हा, फ्री आहे ना, त्याला काय अडका कप्पा नाही. हा, तसं नाही. तुम्ही न्यूट्रल म्हणलं तरी गाडी हलत नाही तुमची मागं पुढं, कारण फ्री नाही ना. कप्पा त्याच्यात जॉईंट आहे ना, शॉप बीप, त्याला कप्पा नाही काय नाही काय नाही. दगड बिगड लावायला लागत असतील चाकाला. नाही पुढं
पार्किंग हँड ब्रेक ह्याचे पोरं खेळता काय काम नाही. हँड ब्रेक आहे ना त्याचा अर्जंट असतात आपल्या ह्याचा ब्रेक अर्जंट आहे फक्त तुमची तुम्ही बिल्डिंग आहे प्रॉपर सोसायटी Parking मध्ये. त्याच्यामुळे सेफ आहे. पण आमच्या गाड्या कशा रोडवर असतात नाही 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 तर त्याला हे पोरं लय दगडी कुठाने करायचं. आमच्या इथं गाडीत कुणी बसलं ना तरी दिसतो सीसी कॅमेऱ्यामध्ये तुम्ही गाडीतली वस्तू घ्यायला गेला ना तरी मी नाही असं म्हणू शकत नाही. लगेच सोसायटीच्या ऑफिस मध्ये टीव्ही लावलेला आहे ना किती वाजता गेलं तुमचं या वाजता ऑपरेट केलं ना आला इथं आमच्या इथं रोज ओपन करतात रोज तोडतात रोज असं ओपन करतात काय चेक करतात काय. हा त्याच्यामुळे आहे ना तिथं सोसायटीत सेफ्टी हेच कारण आहे. Parkingचा म्हणजे काही करतील हो झाकण्याच नाही काही खोड्या करतील आलं का लक्षात कारण पोटदुखी जास्त आहे आणि आपल्याला तसं काही कळत नाही ना पण चला दादांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. तर मित्रांनो इलेक्ट्रिक रिक्षा तुम्हाला घ्यायची असेल हा एक प्लस पॉईंट आपण सांगितलेलं आहे का घ्यावी आणि का नाही घ्यावी तर हे तुम्ही तुमचं डिसिजन आहे. घ्यायची असेल तर मित्रांनो बिंदास घ्या. दादांनी आपल्याला खूप मोठं सहकार्य केलं दादा धन्यवाद. नमस्कार. आणि असाच सपोर्ट राहू द्या आपल्या व्हिडिओना पण आपलं अशाच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जर नवीन असेल आपल्या चॅनलवर. भेटूया आपण आपल्या पुढच्या रिक्षासाठी माहिती सोबत. धन्यवाद दादा. धन्यवाद.